आपण सगळे आंबेडकरवादी आणि सगळ्या आंबेडकरवाद्यांनी एकत्र यायचं आणि 31 जुलैला महाराष्ट्र बंद करायचा. करायचं का नाही करायचं सांगा? करायचं का नाही करायचं? मुंबई बंद करा, महाराष्ट्र बंद होतो. लक्षात घ्या. हा लॉंग मार्चचा समारोप जरी असेल, आम्ही लॉंग मार्चचा समारोप करत आहोत, युद्धाचा समारोप नाहीये. युद्ध चालू राहणार. ज्यावेळेस मोर्चा सुरू केला, पोलीस आम्हाला म्हणले ऊन ये, पाऊस पडेल म्हणे. पावसाचे दिवस सुरू झाले. आम्ही म्हणले आम्ही काय भिकूळ आहेत का वर करून जायला? म्हणजे ऊन पडेल, उन्हामध्ये त्रास होईल. आर म्हणलं आम्ही तुफानातले दिवे आहोत, फेसबुकचे दिवे नाहीत. सर्वांना जय भीम. लॉंग मार्च आपण 10 तारखेला सुरुवात केलेला आहे आणि 17 दिवसाचा प्रवास करून लॉंग मार्च इथं आलेला आहे. लॉंग मार्च यासाठी होता, पायी संघर्ष. सर्व महाराष्ट्रातील लोक एकत्र आले. काही नेते मंडळी, इंटेलेक्च्युअल लोकांनी अनुसूचित जाती एकता समिती बनली गेली आणि त्यांच्या कोऑर्डिनेशन मध्ये बीड मधून लॉंग मार्च काढण्याचं ठरलं. त्यामध्ये खूप सारे लोक आहेत ज्यांनी डायरेक्ट इनडायरेक्ट या लॉंग मार्च साठी खूप सारं काम केलेलं आहे. माझं स्पष्ट हे मत आहे, 1 ऑगस्ट 2024 ला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि निर्णय दिल्यानंतर 2 रिव्ह्यू पिटिशन दाखल झाल्या सुप्रीम कोर्टामध्ये. दोन्ही रिव्ह्यू पिटिशन खारिज करण्यात आल्या. म्हणजे न्यायालयाचे दरवाजे आपले बंद झाले लढण्याचे. न्यायालयाने दरवाजे बंद केले. ज्यावेळेस न्यायालयाचे दरवाजे बंद झाले, त्याच्यानंतर दुसरा मार्ग होता. आपले जे 29 आमदार आहेत राखीव मतदारसंघातून निवडून येतात, त्यांनी या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये बोललं पाहिजे होतं. फक्त 2च आमदार यावरती बोलले, नितीन राऊत साहेब आणि राजकुमार बडोले साहेब. त्याच्या व्यतिरिक्त कोणताही आमदार यावर बोलला नाही. 27 आमदारांनी तोंड बंद केले. आमचे इथे अरविंदभाई कांबळे आलेले आहेत, त्यांनी आमदाराच्या घरावर मोर्चे काढले. मोर्चे काढले तरी बी आमदार तोंड उघडायला तयार नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, राखीव मतदारसंघातून जे आमदार आणि खासदार निवडून येतात ते एकाच गोष्टीसाठी आपलं तोंड उघडतात, ते म्हणजे जांभळे देण्यासाठी. जर ती जर नैसर्गिक क्रिया नसती, त्याच्यासाठी त्यांनी तोंड उघडलं नसतं. त्यामुळे या आमदारांना जागृत करावं, विधानसभेमध्ये बोललं पाहिजे. म्हणून आम्ही लॉंग मार्च 10 तारखेला सुरू केला. कारण पावसाळी अधिवेशन सुरू होणार होतं. पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे. या पावसाळी अधिवेशनामध्ये याची चर्चा होणं आवश्यक होतं आणि चर्चा जर झाली तर याच्यावरती बंद करण्याची प्रोसेस चालू होणार होती. आम्ही वर्गीकरणाच्या विरोधात यासाठी आहोत कारण वर्गीकरण हे संविधानाच्या विरोधात आहे. आपल्या आर्टिकल 341 नुसार शेड्यूल कास्टला आरक्षण आहे, 342 नुसार शेड्यूल ट्राईबला आरक्षण आहे, 340 नुसार ओबीसीना आरक्षण आहे. परंतु 341 मध्ये काना मात्रा वेलांटी जरी बदलायची असेल, तो अधिकार पार्लमेंटचा आहे, तो राज्य सरकारला अधिकार नाही आहे. याचा अर्थ होतो तुम्ही कलेक्टरच्या ऑर्डरमध्ये बदली करायचा अधिकार त्याला द्यायला लागले. आमचं हे मानून आहे की 1 ऑगस्ट 2024 ला दिलेला निर्णय संविधानाच्या विरोधात आहे. संविधानाच्या विरोधात आहे म्हणून आम्ही वर्गीकरणाच्या विरोधात आहोत, लक्षात घ्या. दुसरे, सुप्रीम कोर्ट म्हणले की हेट्रोजिनियस आहे. अरे मग हेट्रोजिनियस तर मग काही 59 ग्रुप करतात काय आमचे? ज्यावेळेस भारतामध्ये पहिली जनगणना 1872 ला झाली, अस्पृश्यांची जनगणना पहिल्यांदा 1911 ला झाली. अस्पृश्यांची लिस्ट ज्यावेळेस बनत होती, त्या लिस्ट बनवताना काही क्रायटेरिया होते, 10 क्रायटेरिया होते. ज्या जाती ब्राह्मणाकडून कोणतंही क्रियाकरण करून घेत नाहीत त्या जाती अस्पृश्यांच्या लिस्टमध्ये असतील. ज्या जाती ब्राह्मणाला गुरु मानत नाहीत त्या जाती अस्पृश्यांच्या लिस्टमध्ये असतील. ज्या जाती ब्राह्मणांच्या देवी देवतांना मानत नाहीत त्या जाती अस्पृश्यांच्या लिस्टमध्ये असतील. ज्या जाती ब्राह्मणाला ज्या जाती गायीला पवित्र मानत नाहीत किंबहुना गायी कापून खातात त्या जाती अस्पृश्यांच्या लिस्टमध्ये असतील. आणि ज्या जातीसोबत अस्पृश्याचा व्यवहार झालाय त्या जाती अस्पृश्याच्या लिस्टमध्ये असतील. या लिस्टला 1935 ला शेड्यूल कास्ट म्हटले आणि याच लिस्टला 1950 मध्ये राष्ट्रपतीच्या सहीनिशी स्पेशल ऑर्डर म्हणून राष्ट्रपतीने ती जाहीर केलेली लिस्ट आहे.
आता ही जो क्रायटेरिया आहे हा क्रायटेरिया यांचा नाहीये, शैक्षणिक माग असलेल्या जातीचा क्रायटेरिया नाहीये, सामाजिक माग असलेल्या जातींची लिस्ट नाहीये, आर्थिक माग असलेल्या जातींची लिस्ट नाहीये. ही लिस्ट या 10 क्रायटेरियावरती बनलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात या देशाचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून बुद्धिझम आणि ब्राह्मणिझम मधला संघर्ष आहे. अरे ही लिस्ट ब्राह्मणांच्या शत्रू जातींची लिस्ट आहे. उलट माझ्यासारखा उद्या जर कोर्टात गेला आणि जर लिस्ट रिवाईज करायचं म्हटलं, ज्या जाती ब्राह्मणाकडून सत्यनारायण घेतात, लग्न लावून घेतात, त्या लोकांना शुल्काच्या बाहेर जावं लागेल मग, कारण हा क्रायटेरिया वेगळा आहे. हे ब्राह्मणांच्या शत्रू जातींची लिस्ट आहे. आम्ही ह्या क्रायटेरियानुसार होमोजिनियस आहोत. 2004ला सुप्रीम कोर्ट म्हणते होमोजिनियस आहे, 20 वर्षांचा सुप्रीम कोर्ट म्हणते नाही हे हेटेरोजिनियस आहे. सुप्रीम कोर्टाबद्दल बी 1950ला संविधान लागू झालं. संविधानाचं जे प्रिएम्बल आहे ना, सुप्रीम कोर्ट म्हणत होतं की प्रिएम्बल हा संविधानाचा भाग नाही. बरोबर आहे की नाही चंद्रसाहेब? 1973ला सुप्रीम कोर्टाने मान्य केलं की प्रिएम्बल हा संविधानाचा भाग आहे. 1973ला 23 वर्ष प्रिएम्बलला सुद्धा संविधानाचा भाग मानत नव्हतं सुप्रीम कोर्ट. त्यामुळे सुप्रीम कोर्ट काय म्हटलं हेच फायनल असते, या भ्रमात कुणी राहू नये. आणि सरकार काय म्हणलं, महाराष्ट्र सरकार म्हणलं की सुप्रीम कोर्टाने दिले म्हणून आम्ही करायला. मग माझा प्रश्न आहे, गुजरातमध्ये का लागू करीनात तुम्ही, एमपीमध्ये का लागू करीनात, यूपीमध्ये का लागू करीनात, बंगालमध्ये का लागू करीनात? इथे लागू करायला पाहिजे, त्याही राज्यामध्ये लागू करायला पाहिजे. तिथे तर भाजपचं सरकार आहे. इथे हे लागू करत नाहीत, कारण सरकारला माहित आहे तो निर्णय जो दिला 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीदिनी तो निर्णय आलाय, त्याच वेळेस आम्हाला डाऊट आलता हे भांडणं महाराष्ट्रात लावायचे आणि वर्गीकरणाची प्रक्रिया त्यांनी महाराष्ट्रात सुरू केली, लक्षात घ्या. आणि मुख्यमंत्री म्हणतायत येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये आम्ही वर्गीकरण लागू करू. 2 ते 3 महिने काय, हा आहे जून, पुढचा आहे जुलै, 2 महिन्यानंतर ऑगस्ट. याचा अर्थ असा होतो, शक्यता अशी आहे की 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीदिनी हा निर्णय घेऊ शकतात, असं होऊ शकते. आम्हाला ज्यावेळेस लॉंग मार्च काढला, सामाजिक न्याय मंत्र्याचे निरोप आले की तुम्ही बैठकीला या. आम्ही कुणीही बैठकीला गेलो नाही. बैठकीला यासाठी गेलो नाही, याचं कारण होतं की निर्णय वर्गीकरणाची प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्याची अथॉरिटी सीएम आहे, मुख्यमंत्री. ज्याच्याकडे पॉवर आहे त्याच्यासोबत आम्ही चर्चा करू, ज्याच्याकडे पॉवर नाही त्याच्यासोबत काय चर्चा होऊन फायदा आहे. त्यामुळे आम्ही कोणत्या मंत्र्यासोबत चर्चा केली नाही. आमचं एकच म्हणणं होतं, चर्चा होईल तर मुख्यमंत्र्याशी होईल, अन्यथा बाकीच्या लोकांसोबत ही चर्चा होणार नाही. ही प्रक्रिया आम्ही लॉंग मार्चमध्ये चालू केली. समाजाचं एवढं आपलं प्रेम आहे, समाजानं आम्हाला 25 लाख रुपये लागणार होते यासाठी. पैसे कमी पडले, एक आयसर केला नाही आम्ही, तो आचारी नाही केला, 2 हेल्पर, गॅसचं साहित्य, किराणा आणि तुमच्या भरोश्यावर निघले. मला गौरव वाटतो की समाजाने काहीच आम्हाला कमी पडू दिलं, सगळं दिलं. जेवण दिलंय, नाश्ता दिलाय, झोपायची व्यवस्था केली, बिस्किटं दिले, पाणी दिलं. ते सोडा, एक लेव्हल काही लोकांनी तर बदाम, काजू, मनुके हे सुद्धा दिलं. म्हणजे समाज प्रेम करतोय. एवढे सोडा, लोकांना आम्ही पैसे कमी पडायचं आवाहन केलं, लोकांनी रांगा लावून पैसे दिले, सभेमध्ये पैसे दिले. पिंपरीच्या सभेत कॅश 44,000 रुपये जमा झाले. कॅश काही बरोबर आहे की नाही? त्या पिंपरीच्या आले होते, पिंपरीवर आले पुण्याहून, या महिलांनी हे सगळं आयोजन केलं होतं. आम्हाला चांगली टीम मिळाली. बीड मधलं नियोजन तर आम्ही बीडचे सगळे लोक होतो, पटवडे साहेब आमच्या मागे उभा होते, त्यामुळे बीडचं आम्ही नियोजन केलं. त्यानंतर नगरमध्ये चांगलं नियोजन झालं. तिथले नगरचे ताकदवर नेते त्याच्यामध्ये उतरले. नगर असेल, सुपा असेल, तिथं नियोजन झालं. पुणे जिल्ह्यामध्ये एक चांगली कमिटी होती, सतीशबाई गायकवाड यांनी सगळं नियोजन केलं. या महिलांचं टाळ्यावाजून स्वागत करा. 6 मुक्काम होते पुण्यामध्ये आणि 6ची 6 यशस्वी करून दाखवले. आणि त्यानंतर जिम्मेदारी होती आपल्या श्यामदादा गायकवाडांची. मुंबईमध्ये खोपोलीपासून या इथपर्यंत जिम्मेदारी श्यामदादाकडे होती. त्यांनी रायगडची जिम्मेदारी मला वाटतं जगदीशभाईंकडे दिली होती. त्यांनाही तो पनवेल आणि तिकडला तो भाग केला. आता ज्यांना ज्यांना जिम्मेदाऱ्या होत्या त्या लोकांनी काम केल्यामुळे लॉंग मार्च इथपर्यंत आलेला आहे. आमच्या अनुसूचित जाती एकता समितीचे विश्वदीप करंजीकर असतील, आमचे अशोकभाई कांबळे असतील, सागर संसारी असतील, यांनीही खूप मेहनत केलेली या मोर्चासाठी. म्हणजे नावं जर घ्यायचे म्हणलं, राज्य कमिटी अरुण गाडे साहेब आहेत,
यांनी खूप मेहनत घेऊन हा लॉंग मार्च आहे. म्हणजे फक्त आम्ही चालत होतो, आम्ही चेहरे होतो, पण आमच्या बॅकबोन म्हणून खूप सारे लोक काम करत होते. जरी ते समोर नसतील, जरी त्यांनी भाषण केले नसतील, याचा अर्थ असा नाही की मी राजे सर्व लोक म्हणजे आमचाच आहे, असं नाही. याच्या मागे खूप शक्ती काम करत होत्या. सगळा समाज उभा राहिलेला होता, सगळ्या संघटना एकत्र आल्या या कामासाठी आणि महाराष्ट्रामध्ये एक नवी सुरुवात झाली, नवी आशा झाली. अहो, खेड्यापाड्यातून एक महिला, सातारा जिल्ह्यातले खेड्यातून दादा फडणवीस साहेब मला फोन आला. ती म्हणे मला पॅरालिसिस झालाय, माझं वय 75 आहे, मला लॉंग मार्चला पैसे द्यायचे. मी म्हणलं फोन पेला पाठवा. म्हणे बाबा मला ते माहित नाही काय कसं आहे, पण मला द्यायचे. तुम्ही बाबासाहेबांचं काम करायला म्हणून मला पैसे द्यायचे. याचा अर्थ काय? लोक प्रेम करतात हो आपल्यावर. जे लढतायत त्यांच्यावर लोक प्रेम करतात. या लॉंग मार्चचं आमचं एकच म्हणणं होतं, सरकारनं मुख्यमंत्र्यानं आम्हाला भेटावी नाही, फक्त एवढंच म्हणावं, उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया आम्ही थांबवत आहोत. आम्ही तिथून वापस जायला तयार होतो. आम्हाला इथपर्यंत यायला पायपीट करायला हे आवश्यकता नव्हती. आम्ही ज्यावेळेस मोर्चा सुरू केला, पोलीस आम्हाला म्हणले ऊन पाऊस पडेल म्हणे, पावसाचे दिवस सुरू झाले. आम्ही म्हणले आम्ही काय ढिकोळ आहेत का घरून जायला? म्हणजे ऊन पडेल, उन्हामध्ये त्रास होईल. आर म्हणलं आम्ही तुफानातले दिवे आहोत, फेसबुकचे दिवे नाहीत, तुफानातले दिवे आहोत. आणि आपल्याकडे दोन प्रकार झाले, एक आहेत तुफानातले दिवे, दुसरे आहेत फेसबुकचे दिवे. फक्त फेसबुकवर टाकतात त्यांना, फेसबुकवरच काम करेन का काय? असं नाही होणार. 17 दिवस चालण्याचा परिणाम असा झाला, समाजामध्ये जागृती निर्माण झाली. हे लॉंग मार्चचं यश आहे. समाजातल्या सगळ्या आंबेडकर चळवळीच्या अजेंड्यावरती मुद्दा आला. हे लॉंग मार्चचं यश आहे. हा लॉंग मार्चचा समारोप जरी असेल, आम्ही लॉंग मार्चचा समारोप करत आहोत, युद्धाचा समारोप नाहीये. युद्ध चालू राहणार. ही एक मेथड आहे लॉंग मार्च, समाजाला जागृत करण्याची आणि लढाईसाठी सिद्ध करण्याची. ही आम्ही एक मेथड वापरली. आणखी काही मेथड येतील, दुसऱ्या मेथड येतील आणि त्याही आपल्याला कराव्या लागणार आहेत. मला महाराष्ट्रातील सर्व आंबेडकरी जनतेला हेच सांगायचं आहे, आपला लॉंग मार्च हा सरकारच्या विरोधात होता, आपलं भांडण हे सरकारच्या विरोधात आहे. आपला लॉंग मार्च कोणत्या जातीच्या विरोधात नाही. आणि काही लोकांनी आपण आंबेडकर आहोत, काय बोलावं काय नाही याचं पुढं भान ठेवलं पाहिजे, एवढं मात्र नक्की आहे. मला असं वाटतं, वर्गीकरण मी प्रत्येक भाषणामध्ये बोलत आलेलो आहे. ज्या दिवशी सरकार हा निर्णय घेईल त्या दिवशी आपण महाराष्ट्र बंद करायला पाहिजे. करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? आणि तो अनिश्चित काळासाठी केला पाहिजे. आपल्यातच अवकात आहे हे महाराष्ट्र बंद करायची, बाकीच्याची नाही अवकात, लक्षात घ्या. वरण भाताचं काम नाहीये, हे आपलं काम आहे. महाराष्ट्र आपण केलेलं आहे आणि करून दाखवू शकतो. उपवर्गीकरणासाठी आपल्याला एकदा महाराष्ट्र बंद करावा लागेल. जोपर्यंत आपण महाराष्ट्र बंद करणार नाही तोपर्यंत हे उपवर्गीकरण रद्द करणार नाहीये. कारण यांची कोणतीही लॉची प्रोसिजर फॉलो करत नाहीत. अहो, ते आनंद बदल कमिशन बसवलं, 6 महिन्याची वाढ दिली, त्याने ते रिपोर्ट दिला. बदल आलता का मुंबईमध्ये? बदल कुणाला भेटलाय? पनवेलमध्ये भेटलाय, दादरमध्ये भेटलाय, चेंबूरमध्ये आलाय का? आमच्या बिडात नाही, संभाजीनगरला नाही. हा बदल गेलाय कुठं? बदरनं मिस्टर इंडियाचं घड्याळ घेतलं होतं अनिल कपूरचं आणि गायब होऊन फिरलाय का की महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासामध्ये सर्वात थर्ड क्लास अहवाल बनला असेल तो बदरचा अहवाल आहे. आम्ही म्हणाले जाहीर करा, सरकार जाहीर करीनाय. मुळात मुख्यमंत्र्याने ही चाल केली, त्या बदलला असा अहवाल बनवायला लावला, एवढा थर्ड क्लास बनवायला लावला, एवढा थर्ड क्लास बनवायला लावला. कारण जसाही जाहीर होईल आपण कोर्टात जाऊ आणि त्याच्या स्टे आणू. बदल कमिशन लागूच होऊ शकत नाही. त्यांना माहित आहे मुख्यमंत्र्यांना बोलतो लोक असं करतील, म्हणून हा थर्ड क्लास अहवाल बनवलाय. आणि मग मुख्यमंत्री मातंगांना म्हणणार मला तर द्यायची इच्छा होती, हे कोर्टात गेले. आम्ही म्हणलं नाही आम्हाला सूचना द्या, आम्हाला ईमेल आयडी बनवून द्या. ईमेल आयडी बनवला. अहो, आपण 1,00,000 सूचना गेल्यात, त्याच्यातल्या 85,000 सूचना आपल्या आहेत की वर्गीकरण करा नको म्हणून 85,000 सूचना आहेत. आणि त्याच्यात लिहिलं, त्यांनी GR काढून लिहिलं. जेवढ्या सूचना येतील त्यांचा आमने सामने इंटरव्ह्यू होणार, त्यांचं मुलाखत घेणार, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाणार आणि मग ठरविणार वर्गीकरण करायचं का नाही करायचं. मला सांगा, 1,00,000 लोकांना जर 1,00,000 लोकांच्या सूचना जर असतील, त्याचा जर निपटारा करायचा असेल, कमीत कमी 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष जातील.
29 निवडून येईल आणि सगळा निपटारा झाला परत सरकार म्हणेन बहुसंख्याक लोकांचं मत आहे की वर्गीकरण झालं नाही पाहिजे, मग वर्गीकरण करणार कसं? म्हणजे मातंग बांधवांना आमचं सांगणं आहे की मुख्यमंत्री तुमच्यासोबत काय गेम करायलेत बघा. बरं, मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की वर्गीकरण मी 2 ते 3 महिन्यात लागू करेल, मग मातंग बांधव मोर्चे का काढेल हा माझा प्रश्न आहे. एकतर अमित गोरखेंचा विश्वास नसेल मुख्यमंत्र्यावरती, मुख्यमंत्री ज्या जातीतून येतो त्या जातीवर विश्वास नसेल म्हणून हे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मोर्चा काढत असते, किंवा माहीत आहे करणार आहे पण भांडणं लावायचे म्हणून मोर्चे काढायला. यांचा जो हक्क आहे, जे नागपूरला बसलेले हेडक्वार्टर म्हणून चालवतात, यांनी हे सगळं चालवायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळं कालच्या भाषणात बी ते स्पष्ट झाले कोण याच्या मागे आहे आणि कोण विरोधामध्ये आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेनं, आंबेडकरी जनतेनं सावध राहिलं पाहिजे. येणाऱ्या पिढीचं बाबासाहेबांनी जे आपल्याला आरक्षणाचा हक्क मिळवून दिला त्याचा हे अबकडं खिमा करण्याच्या मानसिकतेत आहे आणि हा आपल्याला खिमा होऊ द्यायचा नाहीये. काही लोकांनी संख्येनुसार मागायला लागले. अरे संख्येनुसार जर मागितलं ना, महारांना भेटतं 8.5%, मातंगांना भेटन 2%, चांभार आणि ढोरांना भेटन 1.5% आणि बाकीच्या 55 जातीला फक्त 1% आरक्षण मिळेल. जे लोक मागायले संख्येनुसार द्या, त्याचा अर्थ काय? ते त्या 55 जातीच्या विभागात बोलावले की तुमचे 1%, 13% जे खेळतात ते 1% बंदिस्त होतील. ढोर आणि चांभार 55 आणि 57 जाती जे 13% खेळतात ते 1.5% बंदिस्त होतील. म्हणजे जे लोक म्हणाले वर्गीकरण करा ते 57 जातीच्या विभागात आहेत आणि मातंग बांधवांना 2%च मिळून संख्येनुसार झालं तर पंजाबमध्ये संख्येनुसार झाले, हरियाणामध्ये संख्येनुसार झाले, आंध्रामध्ये संख्येनुसार झाले, तेलंगणामध्ये संख्येनुसार झाले आणि तमिळनाडूमध्ये संख्येनुसार झाले. फक्त कर्नाटकमध्ये 1%चा फरक आहे. नाही तर सगळ्या राज्यात संख्येनुसार झाले आणि जर ह्या राज्याच्या संख्येनुसार झालं तर फक्त आणि फक्त फायदा महाराजांचा आहे, दुसऱ्या कोणाचा नाही. तुम्ही म्हणता मग फायदा आहे तो विरोध का करायले? अरे फायदा आणि तोटा बघून निर्णय घेणारे आमच्या अवलाद नाही. जी गोष्ट संविधानाच्या विरोधात आहे त्याला आम्ही विरोध करणार. जी गोष्ट आंबेडकरी तत्वाच्या विरोधात आहे, जी कोणती गोष्ट बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधात आहे आम्ही त्याला विरोध करणार आणि यासाठी आहे. आणि वर्गीकरण झालं, आम्हाला लढाई माहीत आहे आणि उद्या आम्ही राजकारणात मागितल्यावर काय होईल? मग 29 आमदार आहेत, महाराजांचे 18 करावं लागतील आमदार, मग संख्येनुसार 18 होतील. आमचा फायदा आहे बिट्यांनो, तरी आम्ही विरोधात आहेत. कारण हे आमची इच्छा नाहीये घर फुटावं, हे बाबासाहेबांचं घर फुटावं ही आमची इच्छा नाहीये. एक भाऊ मागायला लागलाय आमचं वेगळं द्या म्हणून, पण आमचं म्हणणं आहे भाऊ ही इस्टेट आमच्या बापानं कमवली या बाबासाहेब आंबेडकरांनी. त्या इस्टेटीचे तुकडे करू नका. ज्यांचं योगदान आहे त्यांनी बोलावं यामध्ये, ज्यांचं काही योगदान नाही त्यांनी भांडायचे. अहो कोर्टामध्ये केसेस असतात, सक्का भाऊ सख्या भावाला मारतो, सक्का पुतण्यात दुसऱ्या चुलत्याला मारतो, त्यासाठी ईदभर जागेवरून बांधावरून मराठ्यामध्ये तर भांडणं हमेशा बघायला भेटते, केसेस असतात. अरे इथं कोणी जमीन सोडित नाही ईदभर. तुम्ही आरक्षण मागायला इतके टक्के द्या, तितके टक्के द्या, 5% द्या, 6% द्या, 8% द्या, उचलले जीभ लावले टाळ्याला. असं होणार नाही, लक्षात घ्या. संविधान आहे, कायदा आहे आणि आम्ही आहे मध्ये अरे सरकारला काही बी आम्ही करू देणार नाहीत. त्यामुळं माझं हे म्हणणं आहे 1 ऑगस्टला निर्णय मुख्यमंत्री घेऊ शकतात. बाकीच्यांना सगळ्याला गाफील ठेवून 1 ऑगस्टला निर्णय येण्याची शक्यता आहे. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 31 जुलैला आपण महाराष्ट्र बंद केला पाहिजे. 31 जुलैला काय म्हणता, करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? एकदा महाराष्ट्र बंद करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? आपण 31 जुलैला 1 ऑगस्टच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्री 1 तारखेला निर्णय घेण्याची शक्यता आहे. म्हणून आपण सर्वांनी आपले पक्ष, गुट, संघटना घरात आणि सगळ्यांनी एकच बॅनर केल्याचं आम्ही सगळे आंबेडकरवादी. आपण सगळे आंबेडकरवादी आणि सगळ्या आंबेडकरवाद्यांनी एकत्र यायचं आणि 31 जुलैला महाराष्ट्र बंद करायचा. करायचं का नाही करायचं सांगा? करायचं का नाही करायचं? मुंबई बंद करा, महाराष्ट्र बंद होतो. लक्षात घ्या. पुणे बंद करा, महाराष्ट्र बंद होतोय. मोठाले शहर आहेत. आता सरकारला अल्टिमेटम आहे, तुम्ही 31 जुलैच्या आत आम्हाला जाहीर करा. आरक्षणाच्या उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया आम्ही थांबवत आहोत. जर जसंही तुम्ही जाहीर करताल आम्ही आमचा महाराष्ट्र बंद वापस घेऊ. जर जाहीर झालं नाही 31 जुलैला आपल्याला महाराष्ट्र बंद करायचा आहे म्हणजे करायचा आहे. हे लक्षात ठेवा.
तुम्ही सर्वांनी लॉंग मार्चला प्रेम दिलं, पैसा दिला, वेळ दिलं, खूप सारं दिलं. बाबासाहेब आंबेडकर जसे म्हणले होते, मला गर्व वाटतो की या जातीत जन्मलो, मलाही गर्व वाटतो की मी या जातीत जन्मलो. ही जात शूरवीरांची आमची अवलाद आहे. भिणारे नाहीये. लॉंग मार्चवर हमला केला. अरे काय हमला करू शकता तुम्ही? आम्ही अवलादी भीमाचे आहेत. कुणाला कोणाला आम्ही तयार आहेत. लक्षात घ्या. आमच्या नादी लागू नका. 1.5 करोड लोकांच्या नादी लागू नये या महाराष्ट्र सरकारनं. एवढंच लक्षात ठेवा. काही मताच्या याच्यासाठी हिंदुत्ववादी काही लोकांच्या नादाला लागून जर महाराष्ट्र सरकारला वाटत असेल तर 1.5 करोड लोक अंगावर घेणं कदापि परवडणार नाही. तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.